राम राम मामा. तुमच्या शेतात 5 दिवसापूर्वी आम्ही आलो होतो. त्या दिवशी 5 दिवसापूर्वी तुमचं सोयाबीन हे जे सोयाबीन दिसतंय हे सोयाबीन कशा प्रकारे होतं? पिवळं जरत जोरात आवाज काढा जरा. पिवळं जोरात होतं. कसं होतं? पिवळं पूर्ण झाडं पिवळे झाले होते. हो आज आपण 5व्या दिवशी तुमच्या शेतात आलो. बरोबर. आज तुम्हाला काय वाटतं याच्यात? लय क्वालिटी वाटायली हिरवगार एखादं झाड पिवळं दिसतं का? नाही. मग आपल्या औषधी कशी आहेत? चांगले आहेत. हां, चांगले आहेत. 100% रिझल्ट आहे. 100% रिजल्ट. हां, 100% 100% रिझल्ट आहे. कुठं दिसायला का पिवळं? नाहीच राहिलाच नाही. लोक काय म्हणू लागले तुम्हाला? मग काय नाही, काय खरं आहे म्हणले औषध. हां, काय खरं आहे म्हणजे औषध मग आता एकदम रिजल्ट. आता आणून दाखवा लोकायला. हां, किती दिवसाचा रिझल्ट आहे? चौथ्या दिवस ते पाचवा पाचवा दिवस. दिवस. मग आता एकदम रिजल्ट आलं. एकदम लोकांना सांगणार? सांगणार. बरं बरं. आता ही हळद कोणाची आहे? भावाची. त्यांना सुद्धा सांगणार का? हो पुन्हा कापसाला? देणार. बरं, गेल्या वर्षी भुईमुगाला वापरलो तुम्ही, हो कसा वाटला रिझल्ट गेल्या वर्षीचा? 60 किलोला 38 होतं. किती? 38. एवढेच राहणार? एवढेच राहणार. हेच रान. हेच राहणार. किती एकर रान आहे? 1.25 एकरच्या आताचे पण तेवढा भैमुख पेरला नाही ना. 30 गुंठे पेरला आहे ना. असं का? बरं बरं. आता भुईमुगावरचं सोयाबीन कसं कुठं पिवळं झाड दिसायला का तुम्हाला? आज नाही त्या दिवशी तुमचं पोरगं काय म्हणतंय? पोरगं मला सांगा, चांगलं म्हणतंय. काय कसं काय झाला म्हणजे सोयाबीन? हा नंबर 1 झाला म्हणते. रिजेक्ट आहे म्हणते. असं का? बरं बरं बरं. अशा प्रकारे या मामांनी आपल्या IMCचा ॲग्रो बूस्टर 15 दिवसापूर्वी मी ज्यावेळी शेतात आलो त्या दिवशी पूर्ण सोयाबीन पिवळं झालं होतं. आज या सोयाबीनचा कलर सर्वांच्या समोर मी व्हिडिओ बनवत आहे, त्यांच्यासमोरच त्यांच्या शेतात. सर्वांनी पाहून घ्या. अशा प्रकारे आपल्या IMCचे पूर्ण रिझल्ट आहेत. अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनाचं सोनं करणारे हे प्रोडक्ट आहेत. सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपले जेवढे काही असोसिएट असतील त्यांनी आपापल्या पद्धतीने सर्वांना, सर्व शेतकऱ्यांना माहिती देणे आणि त्यांच्या शेतीचं, त्यांच्या घराचं आणि त्यांच्या जनावरांचं आरोग्य अबाधित ठेवण्याचं कार्य करायचं आहे. कारण आपल्या प्रोडक्ट कोणालाही हिमतीने, डेअरिंगने, धडाकेबाज स्वरूपाने द्यायचा कोणालाही भ्यायचं नाही. कारण या सोयाबीनमध्ये 5 दिवसापूर्वी एवढी सोयाबीन पिवळी होती. मी त्या मामाला सांगितलं की फक्त मामा एक काम करा, अर्धा लिटर औषध घ्या आणि फवारणी करा. आणि त्यांनी फवारणी केली. माझं ऐकलं. त्यांच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आता शेतामध्ये अजिबात त्यांच्या पिवळेपणा नाही आणि सोयाबीननं एवढी ग्रोथ केलेली आहे की झाडं आता शेतामध्ये फटसुद्धा दिसत नाही. त्यामुळे मी या शेतकऱ्याचं अभिनंदन करतो. गुड IMC मामा, जोरात म्हणा. 83.